माझ्या मुलीने तुमचा विश्वासघात केला, पण तरी मोठ्या मनानं तुम्ही तिला स्वीकारलं. तुम्ही तिला तुमच्या बायकोच्या दर्जाने समाजामध्ये अजूनही वागवता. तुम्ही खरं ठरवलं असतं तर त्याच वेळेला तुम्ही माझी अब्रू चव्हाट्यावर मांडू शकला असतात. पण तुम्ही तसं न करता तुमच्यातली सभ्यता दाखवली. खरंच खूप खूप मोठे उपकार आहेत तुमचे माझ्यावर. नाही म्हणजे त्या उपकारांची मी फेड करतोय असं समजू नका. तुमचे उपकार इतके मोठे आहेत की त्याची पैशांनी किंमत होऊच शकत नाही. आणि मला सुद्धा ती पैशाने नाही चुकवायची. फक्त माझ्याकडून एक मदत म्हणून जरी तुम्ही हे स्वीकारलं म्हणजे हे माझ्या मनावरचं ओझं तिळमात्र तरी कमी करा ना. बाबा, मी कधीच ठरवून काहीही केलं नाही. मला जे योग्य वाटलं तेच मी केलं. त्यामुळे मी तुमच्यावर कुठलेही उपकार केलेत हा गैरसमज तुम्ही मनात ठेवू नका. प्लीज, तुमचं बोलून झालं असेल तर आपण जाऊया बाहेर. नाही, कारण आता इथून पुढे काय करायचं, कसं करायचं, या सगळ्यांना कुठे घेऊन जायचं मी काहीच ठरवलं नाहीये. एक मिनिट. नाही म्हणजे मला मान्य आहे. मला मान्य आहे की हे घर तुम्हाला नकोय. ठीक आहे, घर माझ्या नावावरच राहील. पण एक विनंती आहे की हे घर सोडून तुम्ही कुठेही दुसरीकडे जाऊ नका प्लीज. बाबा, मी तुम्हाला मदत करतोय ही भावना सुद्धा मनामध्ये ठेवू नका. किंचितही ठेवू नका. या घरासाठी मी जे काय पैसे दिले ते तुम्ही केव्हाही तुम्हाला जमेल तसे मला परत करा. पण प्लीज हे घर सोडून तुम्ही जाऊ नका.